सर्वांना गुड मॉर्निंग। या ठिकाणी आयुष्यमान रत्नपारखी सर यांनी आपल्याला माइंड मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आपल्या समक्ष दोन शब्द बोलण्यासाठी उपस्थित आहे। हा विषय थोडा वास्तविक पाहता टेक्निकल स्वरूपाचा असतो, परंतु त्याला जेवढं सोपं करता येईल तेवढं मी सोपं करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तर आता आपल्याला आधी जेव्हा आपण माइंड मॅनेजमेंट किंवा मनाचे व्यवस्थापन हा जो काही शब्द वापरतो, तर तो शब्द वापरत असताना आपल्याला आधी मन हा जो शब्द आहे तो समजून घेणं गरजेचं आहे। कारण मन हा शब्द जर आपल्याला समजला नाही तर आपण त्याचं व्यवस्थापन कसे करणार। एखाद्याला जर आपण म्हटलं खोलीची साफसफाई करायची आहे आणि त्यांना खोली हा शब्दच जर समजत नसेल तर तो साफसफाई कुठे करेल आणि कसा करेल। त्याचप्रमाणे आपण जेव्हा मनाचं व्यवस्थापन हा विचार करतो तर आपल्याला मन हा विषय जो आहे तो समजणं गरजेचं आहे। मन या संबंधाने अनेक प्रकारच्या गोष्टी वाचनामध्ये येतात आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने मनाची व्याख्याही करू शकतो का हे मन आहे, ते मन आहे, ते मन आहे असं म्हणू शकतो तो। परंतु त्या विषयांमध्ये किंवा त्या फिलॉसॉफिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला जाण्याची काही गरज नाही, कारण तो एक प्रकारचा व्यक्तीचा दृष्टिकोन आहे आणि दृष्टिकोन हे नेहमी वेगळे वेगळे असू शकतात, बदलणारे असू शकतात। आपल्याला त्या विषयाकडे न जाता थोडंसं याला फिजिओलॉजिकल पद्धतीने समजून घ्यायचं आहे। कारण प्रत्येकाकडे एक शरीर आहे, असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याच्याकडे शरीर नाही। जिथे शरीर आहे तिथेच मन आहे, जिथे मन आहे तिथे शरीर आहे। शरीर आणि मनाला एकमेकांपासून अलग करता येत नाही। आता हा विषय थोडा समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल। पूर्वीच्या प्राचीन काळी लोक असे मानत होते की मनुष्य हा आपोआप उत्पन्न झाला, असे लोकांची मान्यता आहे, किंवा कुठल्या तरी पराप्राकृतिक शक्तीने मनुष्याला निर्माण केलं अशी एक मानसिकता किंवा अशी एक मान्यता आहे। आजही त्या मान्यतेचं प्रचलन आहे सगळीकडे। याच्यावर बरेचसे संशोधन केले गेले, काही गोष्ट कितपत खरी आहे। तर त्याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही एक नाव ऐकलं असेल, लुई पाश्चर, जे फार मोठे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत आणि जे आपण कुत्रा वगैरे चावल्यानंतर जे इंजेक्शन वगैरे घेतो ते त्याच सायंटिस्टने शोधलेलं आहे। किंवा जे आपण दूध उकळतो आणि दूध उकळल्यामुळे दूध आपलं 2-3 दिवस टिकून राहतं, तर हे सुद्धा त्या माणसाचं संशोधन आहे। म्हणून त्याला अजूनही पाश्चरायझेशन हा शब्द वापरला जातो। पाश्चरायझेशन हा कोणता शब्द नाही, तो पाश्चर यांनी शोधलेलं असल्यामुळे त्याचं ते नाव तशा प्रकारचं झालेलं। तर त्या व्यक्तीने त्या सिद्धांतामध्ये, जसं बायबलमध्ये सिद्धांत आहे की पराप्राकृतिक शक्तीच्या द्वारे मनुष्याची उत्पत्ती झाली वगैरे, तर लुई पाश्चरला असं वाटलं का हे कसं काय, म्हणजे पॉसिबल आहे का हे। आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, प्रयोग केला। कोणता प्रयोग केला, 3 बरण्या घेतल्या त्यांनी। तर एका बरणीमध्ये मांसाचा तुकडा ठेवला, जो तुकडा उकडलेला आहे, निर्जंतुक केलेला आहे, आणि त्या बरणीचं झाकण पूर्णपणे पॅक करून दिलं, तिथे काही शिरू शकणार नाही याची काळजी घेतली, हवाबंद पद्धतीने ते पॅक केलं। दुसऱ्या बरणीला त्याने काय केलं, एक कपडा बांधला, बारीक बारीक छिद्र असलेला, पण त्याच्यामध्ये काही शक्यतो जाणार नाही याची त्याने काळजी घेतली होती कपडा बांधताना। आणि तिसऱ्या बरणीमध्ये त्याने काय केलं, एक छोटंसं छिद्र असलेली एक नळी ठेवली त्याला, आणि तो प्रतीक्षा करत राहिला बरेच दिवसपर्यंत का नेमकं काय परिवर्तन येते या मांसामध्ये। तर त्याने एक पाहिलं की ज्या बरणीला छोटंसं छिद्र होतं, एक नळी बसवली होती, तिथून एक माशी आतमध्ये जात होती आणि तिथे अंडेही टाकत असेल ती,
आणि काही दिवसानंतर त्याला लक्षात आलं का त्या अंड्यांपासून लार्वाज जे आहेत, म्हणजे माशीचे छोटे छोटे जे पिल्ले असतात, तर ते त्या ठिकाणी उत्पन्न झालेले त्याला आढळले. मग त्याने एक सिद्धांत डेव्हलप केला. तो सिद्धांत काय होता की तो म्हणतो का जीवापासूनच जीवाची उत्पत्ती आहे. अतिशय महत्त्वाचा सिद्धांत त्याने मांडला का जीवापासूनच जीवाची उत्पत्ती आहे. कुठल्याही निर्जीव घटकांच्या एकत्रीकरणातून एखादा सजीव घटक उत्पन्न होऊ शकत नाही. तर सजीवांपासूनच सजीवाची उत्पत्ती होते, या सिद्धांताला एक जोर भेटला त्यापासून. हे उदाहरण मी का दिलेलं आहे? हे उदाहरण मी याच्यासाठी दिलेलं आहे की तुमच्यामध्ये मन नावाची जी शक्ती काम करत आहे तर ती कुठल्या तरी निर्जीव घटकाने बनलेली शक्ती नाही, हे सांगायचा माझा उद्देश आहे. किंवा शरीर नावाची जी गोष्ट बनलेली आहे तर ती कुठल्या तरी निर्जीव घटकांनी बनलेली नाही. तर आपल्यामधील जी सजीवता आहे तर ते सजीवताच आपल्या मनाच्या ॲक्टिव्हिटीला मदत करणारी गोष्ट. म्हणून एक फार मोठे न्यूरोसायंटिस्ट आहेत, कार्ल नेल्सन नावाचे मोठे विद्वान व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं न्यूरोसायन्सच्या क्षेत्रामध्ये लिहिलेले आहेत. तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये ते काय म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्या शारीरिक क्रिया असतात तशाच प्रकारे मनाची सुद्धा क्रिया असते, असं त्या माणसाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट आज अलीकडच्या काळामध्ये स्पष्ट झालेली आहे. पूर्वी काही 30-40 वर्षाच्या आधी मनाच्या संबंधाने अनेक प्रकारचं लोकांमध्ये अज्ञान होतं. लोक त्या मनाच्या गोष्टींना आत्मा समजत असतील किंवा काहीतरी सोल समजत असतील किंवा सेपरेट एंटिटी समजत असतील, जी शरीरामध्ये कुठून तरी येते, मग ते राहते, मेल्यानंतर कुठेतरी निघून जाते, परत नवीन कुठला तरी जन्म धारण करते. अशा प्रकारची एक भावना प्राचीन काळामध्ये होती आणि काही वर्षापर्यंत होती. पण जसंही सायकोलॉजीचा विकास झाला, न्यूरोसायन्सचा विकास झाला, आपल्या मानवी शरीराची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी या पद्धतीने एक अध्ययन करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा लोकांना हे स्पष्टपणे समजलं की जशा शारीरिक क्रिया असतात तशासारखी आपली मानसिक क्रियासुद्धा असते. आणि याची उदाहरणं आज आपल्याला भेटलेली आहेत. आज आपण ती गोष्ट 100% मान्य करायला लागलेलो आहोत. आता आपल्या बऱ्याचशा ज्या मनातल्या चुकीच्या संकल्पना किंवा दृष्टिकोन होते ते आता कुठेतरी मागे पडत चाललेले आहेत. जसं एक्झाम्पल आपण घेऊ, एखाद्याला समजा पॅरालिसिस जर झाला तर आपण त्याला मंदिरात नेतो की दवाखान्यात नेतो? म्हणजे आता आपण दवाखान्यात नेतो, पण तुम्ही कल्पना करा का 30-40 वर्षाच्या आधी आपण काय करत होतो? कुठे नेतो त्याला? एखाद्या मांत्रिकाकडे किंवा एखाद्या भगताकडे किंवा एखाद्या मंदिरात एखाद्या पुजाऱ्याकडे नेत होतो, कारण आपल्याला त्यावेळी ज्ञान नव्हतं त्या गोष्टीचं. ज्ञान नव्हतं, पण आता ज्ञान आलं ना आपल्याला. त्याच्यामुळे आपण काय करतो, लगेच त्याला अटॅक आला रे आला तर आपण लगेच रात्रीच्या रात्री आला तर रात्रीच आपण लगेच कॉन्टॅक्ट करतो आणि लगेच त्याला नेतो, ॲडमिट करतो आणि तो माणूस बरा होतो. मग हे जे पॅरालिसिस जे होतं म्हणजे नेमकं काय होतं? मग आपल्या ब्रेनमध्ये जे काही रिजन्स आहेत, ठिकाणं आहेत वेगवेगळी, त्याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये डॅमेज निर्माण जर झाला तर पॅरालिसिस होतं. आणि काय दिसून पडते आपल्याला की आपला हात, आपला पाय किंवा आपलं तोंड चालत नाही. म्हणजे जे ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आपल्या हातापायांची ती होताना मग दिसते का? म्हणजे यावरून काय स्पष्ट दिसते की शरीर आणि मन यांना अलग अलग करता येईल का? आता उदाहरण आहे ना, एक्झाम्पल आहे आपल्याकडे. मी जेव्हा असंच एका ठिकाणी भाषण द्यायला गेलो होतो काही वर्षाच्या आधी. तुम्हाला माहीत असेल वणीचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये राजूर कालरी नावाचं एक गाव आहे. तर त्या ठिकाणी एका कोलमाईनच्या काही लोक होते, तर त्यांनी मला एकदा बोलवलं होतं. तर तिथे मी गेलो. तर तिथे गेल्यानंतर एक महिला होती, तिचा एक तरुण मुलगा होता. तर त्या मुलाला ती घेऊन आली होती. तर मी म्हटलं चला बाबा ते भाषण ऐकण्यासाठी. तर त्याला दिसत नव्हतं आणि डोळे जर पाहिले तर बिलकुल सेम आपल्यासारखेच डोळे होते. म्हणजे त्याच्यात काही असा फॉल्ट दिसत नव्हता, पण तरी त्याला दिसत नव्हतं. आता त्यावेळेस कसा माझा तेवढा काही अभ्यासही नव्हता याचा मनाचा किंवा याचा, त्याच्यामुळे मला काही निश्चित सांगता नाही आलं. पण ते म्हणाले की हा एक असा प्रॉब्लेम आहे. नंतर मग मी जेव्हा थोडासा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो पॅरालिसिसचा प्रकार आहे. म्हणजे पॅरालिसिस म्हणजे आपल्याला असं वाटते की चला बाबा हात अपंग होणे, पाय अपंग होणे किंवा तोंड वाकडं होणे, पण एवढाच त्याचा अर्थ नाही. कधी कधी डोळे पण जाऊ शकतात, कधी कधी कान पण बैरे होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या ब्रेनमध्ये
अनेक प्रकारचे सेंटर्स आहेत जे आपल्या शरीरातल्या प्रमुख ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मदत करणारे आहेत. आणि त्या सेंटरमध्ये थोडासा जरी काही प्रॉब्लेम निर्माण जर झाला तर आपल्या शरीराच्या त्या अंगावर किंवा त्या अवयवावर त्याचा दुष्परिणाम येत असतो. हे आज सिद्ध झालेलं आहे. मग आता यातून आपण हे समजून घेतलेलं आहे की मन आणि शरीर याचा अशा प्रकारचा संबंध आहे. मग आता या मनाला आपल्याला निरोगी आणि स्वस्थ जर करता आलं तर बाय प्रोडक्ट किंवा बाय रिझल्ट आपलं शरीर पण स्वस्थ आणि निरोगी होण्याची शक्यता आहे. कारण तसा संबंध आहे ना तसा. आणि तसा संबंध असल्यामुळे आपल्याला मन नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. किंवा मेडिकलच्या भाषेत बोलायचं झालं तर मन म्हणजे काय, तर आपली नर्वस सिस्टमचं कार्य म्हणजे मन. आणि या नर्वस सिस्टीमशी संबंधित असणारं इंडोक्राईन सिस्टम जे आहे त्याचं कार्य म्हणजे मन. मन नावाची एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये नाही हे लक्षात घ्यायचं. कारण एखाद्याने म्हटलं का मन कुठे आहे दाखव, तर ते दाखवता येणं शक्य नाही, कारण ते फंक्शन आहे, ते कार्य आहे. जसं आता उदाहरण दाखल आपण आपल्याकडे फॅन आहे तर आपण फॅनचे पाते पाहू शकतो, फॅनच्या वस्तू पाहू शकतो, पण ते जे फंक्शन आहे ते फंक्शन जर कोणी दाखवलं दाखवता येईल का आपल्याला. तसारखं आपल्या शरीराची एक ॲनाटॉमी आहे ती आपण नक्कीच पाहू शकतो. आपला ब्रेन आपण पाहू शकतो, आपल्या ग्लँड्स आपण पाहू शकतो, परंतु त्या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी आहे, जी एक क्रियाशीलता आहे, तर क्रियाशीलता म्हणजे मन हे आपण लक्षात ठेवायचं. माइंड आणि ब्रेन या अलग अलग गोष्टी का म्हटल्या जातात. ब्रेन दिसतो सर्वांनाच, माइंड दिसत नाही. कारण काय, माइंड एक फंक्शन आहे आणि फंक्शन असल्यामुळे एक कार्य असल्यामुळे त्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे आपल्या ॲनाटॉमीवर जेवढं डिपेंड करते तेवढंच आपल्या लर्निंगवर पण डिपेंड करते. आपण जे शिकतो किंवा प्रतिक्रिया देतो त्याच्यावरही ती गोष्ट खूप काय करते, डिपेंड करते. आणि म्हणून आपल्याला मनाच्या संबंधाने एक गोष्ट जाणणं गरजेचं आहे. मन म्हणजे काय आहे, तर आपली जाणण्याची शक्ती म्हणजे मन. त्याला जाणण्याची शक्ती, आपण जाणतो त्याला मन म्हणतात. मनाचा दुसरा काही वेगळा अर्थ नाही आहे. मग आपण काय जाणतो, तर आपण डोळ्यांच्या माध्यमाने रूपाला जाणतो. रूपाला जाणतो म्हणजे जे काय आता इमेजेस आपल्या डोळ्याच्या समोर दिसत आहे तेच त्याला सगळं रूप म्हणत असतात. तर आपण डोळ्यांच्या माध्यमाने काय करता, रूपाला जाणत आहोत. ही एक जाणण्याची पद्धत आहे. त्याचा आपण नॉलेज घेतो म्हणून त्याला जाणणं किंवा ज्ञान प्राप्त करणे म्हणतात. म्हणजे डोळ्याच्या माध्यमाने आपल्या रूपाचंच ज्ञान होणार, कानाच्या माध्यमाने आपल्याला शब्दांचंच ज्ञान होणार, नाकाच्या माध्यमाने आपल्याला गंधाचंच ज्ञान होणार, जिभेच्या माध्यमाने आपल्याला रसाचं किंवा चवीचंच ज्ञान होणार, आणि शरीराच्या माध्यमाने आपल्याला स्पर्शव्य ज्या वस्तू आहेत, स्पर्श किंवा टच ज्याला म्हणतो, त्याचंच आपल्याला ज्ञान होणार. हा आपल्या पंच ज्ञानेंद्रियाचा विषय आहे. आणि त्या पंच ज्ञानेंद्रियाचा संबंध ज्या ज्या विषयाशी येतो त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि जे ज्ञान होणं जे आहे त्याला मन म्हणतात. समजलं? मन म्हणजे काय, तर आपले जे ज्ञान होते त्याला मन म्हणत असतात. मग हे ज्ञान आपण मेमराईज करतो, लक्षात ठेवतो. हे ज्ञान लक्षात ठेवल्यानंतर त्याला परत आठवणीमध्ये आणतो. तर ही जी प्रक्रिया इंटरनल चालते आपल्यामध्ये, मग त्याला काय म्हणतो आपण, ते मन आहे आणि मनाचं ज्ञान आहे. म्हणजे चिंतन, मनन, वितर्क, विचार नाही का, अशा अनेक गोष्टी ज्या मनामध्ये काम करतात तर त्याला आपण मन म्हणतो. पण ॲक्च्युली त्या सगळ्या गोष्टी उत्पन्न मनामध्ये होण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियाचा त्यांच्या विषयाशी संपर्क येणं गरजेचं राहते. आणि जर तसं झालं नाही तर ते ज्ञान आपल्याला होऊ नाही शकत. जसं उदाहरणादाखल आपण अमेरिका, लंडन किंवा अशा कोणत्या देशामध्ये समजा गेलोच नाही, तर आपल्याला त्या देशातल्या एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं ज्ञान होईल का? नाही होणार. ते पॉसिबलच नाही. कारण आपण त्या गोष्टीच्या संपर्कातच गेलो नाही तर त्या विषयाचं ज्ञान आपल्याला होणार नाही. जर त्या विषयाचं ज्ञानच झालं नाही तर तसा वितर्क, तसा विचार आपल्या डोक्यामध्ये येईल का? तसं चिंतन, तसं मनन आपल्या डोक्यामध्ये येईल का? नाही येणार. म्हणजे यातून काय दिसून पडते आपल्याला, जगामध्ये खूप काही गोष्टी आहेत परंतु त्या सर्वच गोष्टीचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण आपण त्याच्या संपर्कात गेलेलो नसतो. मग संपर्कातच नाही गेलो म्हणजे आपल्याला मग त्याचं ज्ञान नाही झालं. त्याचं ज्ञानच नाही झालं तर त्याच्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव येईल का? नाही येणार.
तर ही मनाची प्रक्रिया अशा प्रकारे काम करते. तर म्हणून असं म्हणतात, नेल कार्लसन जे आहे ते त्याच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये असं म्हणतात, फिजिओलॉजीच्या म्हणजे न्यूरोसायन्सच्या पुस्तकामध्ये, की जे कॉन्शियसनेस आहे, जे जाणण्याची शक्ती आपली, कॉन्शियसनेस इज द सुप्रीम फंक्शन ऑफ द ब्रेन. म्हणजे आपल्या मेंदूचं हे सर्वोच्च कार्य आहे आणि त्याच्यावर फार मोठा रिसर्च जगभरामध्ये चालू आहे की नेमकं आपण जाणू कसे शकतो. म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपल्याला आपण सहज गोष्टी जाणत राहतो, समजत राहतो, आपल्याला त्यात नवीन असं काही वाटत नाही. पण तुम्ही कल्पना करा एखाद्या व्यक्तीची ज्याला गंधच नाही महसूस होत आहे. तुम्ही कल्पना करा एखाद्या गोष्टीची ज्याला बरोबर आवाजच नाही आहे, आवाज आल्यानंतर ते त्याला शब्द समजत नाही आहेत. तुम्ही कल्पना करा एखाद्या व्यक्तीला डोळ्यांना बरोबर दिसत नाही, दिसत नसल्यामुळे रूपाला तो समजू शकत नाही आहे, तर त्या व्यक्तीसाठी जाणता न येणं किंवा ज्ञान प्राप्त करता न येणं किती मोठी समस्या असू शकते. आपल्याला ती समस्या वाटत नाही, कारण आपल्याला वाटते का इट्स ओके बाबा, हे तर एक नॉर्मल गोष्ट आहे. पण ॲक्च्युली ती नॉर्मल गोष्ट नाही आहे. म्हणून डॉक्टर्स लोक याच्यावर अजूनही रिसर्च करत आहेत, समजून घेत आहेत की जर समजा अशा काही समस्या मानवी जीवनामध्ये आल्या तर त्याला आपण सॉर्ट आउट कसं करायचं, त्याला सोडवायचं कसं. तर मग अशा प्रकारे आपण जाणलं पाहिजे की मन हे आपल्या मेंदूचं सर्वोच्च कार्य आहे आणि हे जाणण्याशी संबंधित आहे. आणि जे काही आपण मग जाणतो तर त्याला मग प्रतिक्रिया वगैरे देणं हा जो सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतो. तर मन हा विषय जो आहे तो आता आपण अशा प्रकारे काय केलेला आहे, योग्य प्रकारे समजून घेतलेला आहे. ठीक आहे. मनाची जी डेफिनेशन म्हणा किंवा एक सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे मनाच्या संबंधातली, किंवा याच्याही सविस्तर असू शकते, पण एक कॉमन जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की मनाचं व्यवस्थापन करायचं आहे. मनाचं व्यवस्थापन, आता मॅनेजमेंट, तुम्ही तुमच्या मनाला मॅनेज कसं करणार. आता मन एक गोष्ट तर आपल्याला समजली का त्याचं फक्त जाणण्याचं कार्य आहे, ठीक आहे, पण याला मॅनेज कसं करायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी समजून घेणं गरजेचं राहते. मग ही प्रक्रिया काम कशी करते ती आपण थोडं समजून घेऊ. तर आपण जेव्हा कुठल्याही स्टिम्युली किंवा स्टिम्युलस ज्याला म्हणतो, ज्याला जसं आता आपल्या डोळ्यांचा विषय रूप आहे, कानाचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, शरीराचा विषय स्पर्श आहे. म्हणजे आपले हे ज्ञान देणारे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, पण या 5 ज्ञानेंद्रियांना वेगळ्या वेगळ्या 5 विषयाचं ज्ञान होत असते. म्हणजे गंधाचं ज्ञान जे आहे ते नाकालाच होणार, डोळ्याला होणार नाही. जसं आता उदाहरण दाखल एखादे गुलाबाचं फूल आहे, सुंदर आहे, आपण काय म्हणणार, वा गुलाबाचं फूल किती सुंदर दिसत आहे, पण ते दिसण्याचा विषय झाला. एखाद्यानं म्हटलं का त्याची डोळ्यांनी स्मेल घ्या, घेता येईल का, त्याची स्मेल नाकानेच घ्यावी लागेल. म्हणजे यातून काय दिसून पडते आपल्याला की प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगळे आहेत ना. तर मग जे विषय आहे त्या विषयाला काय म्हणतात, स्टिम्युलस म्हणतात. स्टिम्युलस किंवा स्टिम्युली जे काय करते, इंद्रियांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते, म्हणून त्याला स्टिम्युलस म्हणतात. तर आपल्याकडे अनेक प्रकारचे स्टिम्युलस काम करत आहेत. म्हणजे म्हणून काय करतो आपण, डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राहतो, कानांनी शब्दांचा आगोसा घेत राहतो, हे सतत आपण करत राहतो. आणि हे आपली प्रक्रिया बिलकुल स्टील मॉर्निंगला उठल्यापासून तर झोपेपर्यंत चालू राहते. म्हणजे सतत आपली ॲक्टिव्हिटी, मेंटल ॲक्टिव्हिटी कशी आहे, सतत चालू आहे. आपण असं म्हणू नाही शकत का ते चालू नाही आहे, सतत चालू राहते ती ॲक्टिव्हिटी, कारण आपण सतत काही नाही काही करतच राहतो. जसं आता रस्त्याने चालत आहोत तर त्याने चालता चालता जो काही स्पर्श होत आहे आपल्या पायांना, तर तो स्पर्श आपल्याला जाणवतच आहे आणि आपण त्याला प्रतिक्रिया देत आहोत. काही शब्द आले ऐकू, त्याला आपण ऐकतो आणि त्याला प्रतिक्रिया देत राहतो. काही पाहतो त्याला प्रतिक्रिया देत राहतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काही नाही काही, आणि मनात शरीरातही तसंच चाललेलं आहे. मनाच्या माध्यमाने शरीरातल्याही गोष्टी आपण जाणतो. कुठे दुखल्यासारखं वाटलं, कुठे सुख वाटलं किंवा काय, तेही आपण जाणतो आणि त्यालाही आपण प्रतिक्रिया देतो. म्हणजे सतत आपण जर पाहिलं तर आपलं माइंड काय करत आहे, ॲक्टिवेट आहे, क्रियाशील आहे, सतत ते प्रतिक्रिया देत आहे. कशाला, स्टिम्युलसला. जे काही आलंबनं येत आहेत किंवा विषय येत आहेत त्या प्रत्येक विषयाला काही नाही काही जाणणं आणि त्याला प्रतिक्रिया देण्याचं एक महत्त्वाचं जे कार्य आहे ते मनाच्या द्वारे आपल्याला चालत असलेलं सतत जाणवते. झोपेमध्येही जाणवते. असं नसते का आपण झोपलो म्हणजे आपलं मनाचं कार्य बंद आहे. आपल्या शरीराचा एकमेव असा अवयव आहे मेंदू नावाचा, जो जन्माला येण्याच्या क्षणापासून तर त्या मृत्यूच्या क्षणापर्यंत सतत कार्य करत राहतो. आपले हार्ट तरी नाही का झोपेच्या काळामध्ये थोडं शिथिल होते, रिलॅक्स होते, परंतु मेंदू मात्र रिलॅक्स होत नाही.
ते स्वप्न पाहत राहील, किंवा एखाद्याला रात्री काही टोचल्यासारखं वाटलं बाबा, किंवा थंडीच वाटली किंवा काय, तर त्याच्यामध्ये अंगावर घेण्याची प्रक्रिया आली. म्हणजे त्या याच्यामध्ये सुद्धा, त्या झोपेच्या गाढ झोपेमध्ये सुद्धा माणसाला माहीत राहतं की काय आपल्याला टोचत आहे रे बाबा, किंवा आपल्याला थंडी वाटत आहे, लगेच आपण झोपेमध्येच अंगावरचं वगैरे घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ मन ॲक्टिवेट आहे की नाही, म्हणजे मेंदूचं कार्य त्यावेळी सुरूच आहे. कारण मेंदूचं कार्य बंद होणे म्हणजे मरणेच, माणूस मरतोच मेंदूचं कार्य बंद झालं म्हणजे. कारण मेंदू जेवढाच जागृत आहे त्याच्यामुळे आपले हार्टबीट्स आहे, आपण पाणी पितो ते पचवण्याचं काम आहे, जेवण करतो ते पचवण्याचं काम आहे, हे सगळी कामं मेंदूच्या कार्यामध्ये येणारी आहेत. आणि त्याच्यामुळे मन हे सदैव 24 तास काय असते, ॲक्टिवेट असते. आणि केवळ 24 तास नाही, जन्म ते मृत्यू ते ॲक्टिवेट असते. मग आता आपल्याला ही गोष्ट समजली की मनाचं असं कार्य आहे, तर ते स्टिम्युलसमुळे उत्पन्न होत आहे माइंड. मग याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. याला ॲनाटॉमीच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, म्हणजे 3 कामं असतात त्याचे. कोणते? सेन्सरी फंक्शन म्हणजे संवेदन कार्य. संवेदन कार्य खूप महत्त्वाचं असते. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला संवेदन करत नाही किंवा वेदन करत नाही किंवा अनुभवत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला होऊ नाही शकत. जसं तुम्ही एखाद्या वस्तूला हात लावला, हात लावला, त्याचं तापमान तुम्हाला जाणवलं, त्याचं प्रेशर तुम्हाला जाणवलं, तरच तुम्ही म्हणणार ना ही वस्तू कडक आहे, ही वस्तू सॉफ्ट आहे. अदरवाईज तुम्ही तसं म्हणू नाही शकत. म्हणजे याचा अर्थ काय होते, म्हणून हे संवेदन कार्य आहे की आपल्याला कोणत्या नाही कोणत्या संवेदना उत्पन्न होतात, आणि संवेदना उत्पन्न होतात म्हणून त्या संवेदनेच्या आधारावर आपल्याला काय होते, ज्ञान होते त्या गोष्टीचं. म्हणून याला सेन्सरी फंक्शन म्हणतात. म्हणजे हे संवेदन कार्य आहे ते आपल्या ब्रेनचं. संवेदन कार्याच्या नंतर दुसरं कार्य कोणतं होते? दुसरं कार्य होते इंटिग्रेशन फंक्शन. इंटिग्रेशन म्हणजे एकात्म कार्य. मग एकात्म कार्य म्हणजे काय, तर याचा अर्थ हा होतो की आपल्यामध्ये काही पूर्वज्ञान असते किंवा काही पूर्वीचे अनुभव असतात, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं ज्ञान असते. आणि त्या पूर्वज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधाराने आपलं माइंड काय करते, गोष्टींना इंटेग्रेट करते किंवा एकात्म करते. मग इंटेग्रेट किंवा एकात्म याचा अर्थ काय होतो, तर ते ॲक्च्युली इन्फॉर्मेशनचं म्हणजे एकत्रीकरण करणं आहे, माहितीचं एकत्रीकरण करणं आहे. कारण आपला ब्रेन माहिती घेण्याचं एक प्रमुख कार्य करत आहे. जसं आता उदाहरण दाखल आपल्याला थंडी वाटली, तर थंडी वाटणं हे आपण काय केली, माहिती घेतलेली आहे. म्हणजे हे स्टिम्युलस झालं. पहिली गोष्ट सेन्सरी फंक्शन झालं की आपण माहिती घेतली का मला थंडी वाटत आहे. पण थंडी वाटल्याबरोबर आपलं माइंड दुसऱ्यांदा काय करते की त्या माहितीला एकात्म करते. थंडी वाटत आहे, मग आपण थंडी वाटल्यावर काय करत असतो, नाही मग फॅनच्या हवेमुळे थंडी वाटत आहे, कूलरच्या हवेमुळे थंडी वाटत आहे किंवा एसीच्या हवेमुळे थंडी वाटत आहे. मग आपलं माइंड काय करते, इंटेग्रेट करते त्या इन्फॉर्मेशनला. आणि ती इन्फॉर्मेशन इंटेग्रेट झाली की त्याच्यावर मग कृती करते. त्याला म्हणतात मोटर फंक्शन, चलकार्य. मग चलकार्य म्हणजे आपली बॉडी एक प्रकारची ॲक्टिव्हिटी करते किंवा माइंड किंवा वाचा ॲक्टिव्हिटी करते. जसं आता आपल्याला वाटलं की अरे कूलरमुळे थंडी वाटत आहे, मग आपलं माइंड आपल्याला काय सांगते, माहिती इंटिग्रेट करून का कूलरमुळे थंडी वाटत आहे, मग आपल्याला वाटते की चला कूलर बंद केलं. मग आपण लगेच उठतो आणि बंद करतो. किंवा एखाद्याला सांगतो का बाबा रे त्या कूलरला तू बंद कर. म्हणजे एक तर वाचिक कार्य तरी करतो, किंवा एकदमच झोपेमध्ये असलंय समजा माणूस, तरी तो तिकडल्या तिकडे पलटत राहतो. त्याला वाटते कूलर उठून बंद करणे आता शक्य नाही आहे. म्हणजे माइंड विचार करता इंटरनली, मग त्याच्यापेक्षा अंगावर घेणं सोपं आहे, मग तो अंगावर घेतो, कूलर चालूच राहतो. म्हणजे हे कोणतंही चलकार्य. म्हणजे आपल्याला एखादी मेंटल वर्क होण्यासाठी, मानसिक कार्य, शारीरिक कार्य होण्यासाठी या 3 गोष्टी गरजेच्या असतात. आणि या 3 गोष्टीचा आधार आहे आपला अवतीभोवतीचं जग. कारण या जगातल्याच गोष्टी आपण पाहतो की नाही, ऐकतो, आणि त्यालाच मग आपण सेन्स करतो, अनुभव करतो, नॉलेज क्रिएट करतो, त्या माहितीला एकात्म करतो, आणि नंतर मग आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ॲक्टिव्हिटी करून त्या कार्याला काय करतो, पूर्ण करतो, कंप्लीट करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपलं मन हे अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते. आणि ते महत्त्वाची भूमिका काय आहे, एक प्रकारचं गोल अचिव्हमेंट. कोणती भूमिका निभावते, गोल अचिव्हमेंट. आता गोल अचिव्हमेंट म्हटल्यानंतर त्याचा अर्थ आता वेगळा असू शकतो. त्याचा चला बाबा एखाद्या व्यक्तीला कलेक्टर बनायचं आहे, ते त्याचं गोल आपण मान्य करू. एखाद्याला कोणता जॉब करते गोल, तो विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे, तो डिफरंट विषय झाला. गोल अचिव्हमेंट याचा अर्थ हा होतो की ब्रेनच्या दृष्टिकोनातून किंवा शरीराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वर्तमान समयामध्ये जी समस्या असते त्याच समस्येतून मुक्त होणे त्याचा गोल आहे. जसं तुम्हाला थंडी वाटत आहे, तुम्हाला त्या थंडीपासून मुक्त व्हायचा आहे, हाच त्याचा गोल आहे. मोठा गोल काहीच नसते ब्रेनचा, छोटासाच असते एवढाच.
आणि तो बिलकुल क्षणामध्ये पूर्ण होणारा राहते आणि तेवढंच पूर्ण करायचं असतं त्याला. आणि असे आपण काय करतो, छोटे छोटे गोल्स दिवसभर पूर्ण करत राहतो. तो त्याचा उद्देश तेवढाच असतो, त्या गोष्टीला जाणल्यानंतर सुखदायक गोष्ट आहे की दुःखदायक गोष्ट आहे हे बरोबर पाहणं आणि पाहिल्याबरोबर त्याला तशी प्रतिक्रिया देऊन ती गोष्ट कंप्लीट करून टाकणं. जसं आता उदाहरण दाखल आपण या ठिकाणी सर्वजण बसून असताना एका विशिष्ट पोस्चरमध्ये आपण बसून आहोत. कशामुळे? कारण ती गोष्ट आपल्याला सध्या कम्फर्टेबल वाटत आहे इन द त्या मोमेंटमध्ये. पण थोड्या वेळानंतर ती पोस्चर अनकम्फर्टेबल वाटते. आपलं मन काय करते, जाणते, अरे मला अनकम्फर्टेबल वाटलं. सेन्सरी फंक्शन निर्माण झालं, एकात्म इंटिग्रेट केली माहिती का पूर्वी मला अशा प्रकारे अनकम्फर्टेबल वाटलं होतं, एकात्म केलं ती माहिती आणि चल कार्य लगेच आपण आपली पोस्चर बदलतो. पोस्चर बदलल्यावर आपल्याला काय वाटते, थोडं बरं वाटते, रिलॅक्स वाटते, कम्फर्टेबल वाटते. तर ते कम्फर्टेबल वाटणं जे आहे तोच त्याचा ध्येय आहे. आणि हे ध्येय असे छोटे असतात. आणि मनाचं हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून महान लोकांनी आपल्याला हे सजेस्ट केलं किंवा सांगितलं की ज्या माणसाला आपल्या मनाला संयमित ठेवता येते, ज्या माणसाला आपल्या मनाच्या संबंधामध्ये योग्य प्रकारे कार्य करता येते, तो व्यक्ती सुखी राहू शकतो. हे पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. कारण हे या व्यवहारातून दिसून पडते का ही पॉसिबिलिटी आहे. जसं उदाहरण आपण पाहतो की मनुष्य हा चंचल आहे स्वभावाने. कशामुळे चंचल आहे तो? हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर हे 5 ज्ञानेंद्रिय सतत काय करत आहेत, कुठून नाही कुठून ज्ञान घेत आहेत ना. आणि ज्ञान घेत असल्यामुळे जे मॅसेज युनिट्स आहेत, ज्याला मॅसेज युनिट्स म्हणतात, म्हणजे आपण जे इन्फॉर्मेशन घेतो तर त्या इन्फॉर्मेशनला मॅनेज करावं लागतं. आणि या प्रक्रियेमध्ये चंचलता निर्माण होते. चंचल जे मनुष्य आहे तो या कारणासाठी आहे की तो अनेक प्रकारचं ज्ञान घेतो आणि त्याला तो प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या संदर्भामध्ये ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतो आणि या ॲक्टिव्हिटीजमुळे तो चंचल बनतो. आता सगळंच घेतलं गेलेलं ज्ञान हे बरोबर आहे असं नाही. सगळंच जे काय आपण घेतो ते एकदमच आपल्या उपयोगाचं आहे असं आहे का? तसं तर नाही ना. आणि म्हणून मग मनुष्याला प्राचीन काळातल्या लोकांनी हे शिकवलेलं आहे की तुमच्यामध्ये एकाग्रता असलं पाहिजे, तुमच्यामध्ये संयम असलं पाहिजे, तुमच्यामध्ये नैतिकता असली पाहिजे. हे का शिकवलेलं आहे? कारण प्रत्येकच गोष्टी ज्या आपल्या संपर्कामध्ये येतात त्या आपलं हित करणाऱ्याच आहेत असं नाही ना. त्यात नुकसानही करणाऱ्या असू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये जे इंटिग्रेशन पॉसिबिलिटी आहे, आपल्या नॉलेजला किंवा इन्फॉर्मेशनला मॅनेज करण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेला विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये किंवा विदेशामध्ये नॉलेज देण्याची प्रक्रिया, शिकवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, नाही का? नाही पूर्वी नव्हती शिकवण्याची प्रक्रिया. व्यक्ती जे अवतीभवते त्यातून शिकायचा, पण शिकल्यानंतर त्याचे जे अनुभव राहते मग त्यातून तो दुसऱ्यांना शिकवायचा. ते शिकवण्याची प्रक्रिया कशासाठी झालेली आहे की तुमच्या डोक्यामध्ये नॉलेज कसं आहे, ज्ञान कसं आहे, त्याच्यानुसार आपले व्यवहार काय होतात, नियोजित होतात किंवा त्या नियंत्रणामध्ये येतात. तर म्हणून आपल्या लर्निंगमुळे जे व्यवहार, मनाचे व्यवहार नियंत्रणामध्ये येतात, कंट्रोलमध्ये येतात, तर त्यालाच आपण म्हणतो व्यवस्थापन करणे, नाही का? व्यवस्थापनचा मॅनेजमेंटचा अर्थ काय? जसं आता ही रूम आहे, आता या रूममध्ये ही खुर्ची तिकडे असेल, हा टेबल तिकडे असेल, आणि वरचा फॅनवर धूळ साठली असेल किंवा जागा झाडलेली नसेल, तर आपण काय म्हणणार, अरे किती अव्यवस्थितपणा या रूममध्ये. मग एखादा व्यक्ती काय करतो, येऊन पहिले त्याचं निरीक्षण करतो का कुठली वस्तू मी कुठे ठेवली, कुठली वस्तू मी कशी मॅनेज केली, त्याच्यामुळे मला हे नीटनेटकेपणा येईल. बरोबर आहे का नाही? मग तशाचसारखं आपल्याला सुद्धा आपल्या मनाला मॅनेज करायचं आहे. म्हणजे पहिलं मनातल्या गोष्टींना पाहता लागेल की माझ्या मनामध्ये नेमकं काय आहे. हे जर आपण पाहायचंच आहे, शिकलो पाहताच नाही आलं, तर तुम्ही त्याला मॅनेज कसं कराल? मनाचं काम ज्ञान घेणे इथपर्यंत बरोबर आहे, पण ते ज्ञान चांगलंच घेते असं आहे का? ते कोणतंही ज्ञान घेईल, जे संपर्कात येईल ते घेईल. बरोबर आहे का नाही? जे संपर्कात येते घेईल. आला संपर्क घे ज्ञान, आला संपर्क घे ज्ञान, हाच विषय मनाचा आहे की नाही? परंतु जसं आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, इलेक्ट्रिसिटीचा स्वभाव काय? करंट देणं. ते करंटच देत राहते. हात लागो कोणाचा तरी मरलं तर त्याला काही फरक नाही पडत. संपर्कात तुम्ही काही या ना. मग मनुष्याने काय निर्माण केलं? अरे ही तर गोष्ट आहे बाबा अशी. मग मनुष्याने स्विच निर्माण केला का स्विच करणे, ऑफ करणे, ऑन करणे, ऑफ करणे. म्हणजे आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी जशी उपयोगात आणायची आहे तशीच आपण उपयोगात आणायची. ती आहे बाबा सोर्स. म्हणजे याचा अर्थ त्याचा व्यय पण नाही झाला पाहिजे, अपव्यय पण नाही झाला पाहिजे, ती बरोबर उपयोगात आणली गेली पाहिजे. स्विच ऑफ, स्विच ऑन हा प्रक्रिया निर्माण केली की नाही आपण,
त्याच्यामुळे आपण काय केलं, एवढ्या मोठ्या भयंकर गोष्टीला, हे भयंकरच गोष्ट आहे ना, करंट लागल्यानंतर माणूस मरतो म्हणजे भयंकरच गोष्ट आहे, पण एवढ्या भयंकर गोष्टीला आपण इझिली हाताळू शकतो की नाही. तससारखं माइंड नावाची गोष्ट भयंकर आहे. कारण काय, ते चंचल आहे. अनेक विषय आपल्या डोक्यामध्ये घेत राहते, गोट्यामध्ये घेत राहते आणि तशा प्रतिक्रिया देत राहते. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपलं माइंड चंचल राहिलं, वेगवेगळ्या शंका कुशंकाने भरलेलं राहिलं, तर मनुष्याचं जीवन सुखी कधी बनेल. कारण विषय तर काही थांबणार आहेत नाही आणि तुम्ही या विषयांना थांबवू पण शकत नाही, ते पॉसिबिलिटी पण नाही आहे. जसं या ठिकाणी तुम्ही एका क्लासमध्ये आला, त्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द ऐकायला भेटत आहे, म्हणजे तुम्ही ज्या विषयाच्या संपर्कात आलात तो विषय तुमच्या डोक्यामध्ये जात आहे, बरोबर आहे की नाही. पण हा क्लास संपल्यानंतर तुम्ही जेव्हा रूमच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला जे विषय दिसतील ते पण तुम्ही ग्रहणच कराल. रस्त्यावर गेल्यावर मग गाड्या घोड्या, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स, ते गेल्यावर त्या मग तुम्ही ग्रहण कराल. घरी गेल्यानंतर मग TV आहे, पेपर आहे, मॅगझिन आहे, किंवा मग कोणाचं काही सांगणं आहे, कोणाच्या काही चुकल्या चाहड्या आहे तर त्या ऐकणं आहे, तर त्याही गोष्टी तुम्ही ग्रहण कराल. अरे मग असं जर समजा कराल तर तुमचं डोकंमध्ये काय बनेल, एक प्रकारची कचरापेटीच बनेल ना. जसं कचरापेटीमध्ये आपण काही पण टाकतो, कागदही टाकतात कोणी, प्लॅस्टिकही टाकतात कोणी, केर कचराही टाकतात, भाजीपालाही टाकतो, काही पण टाकतो आपण. मग समजा ते जर कचरापेटी बनली तर त्याच्यातून दुर्गंध येईल का सुगंध येईल, दुर्गंध येईल की नाही. हे नॉर्मल प्रक्रिया आहे, दुर्गंधच येणार. गटारामध्ये 10 दिशेतलं जर पाणी जर असं जात असेल तर त्या गटारामधून दुर्गंधीच येणार की नाही. मग तशाच सारखं काय होते, आपल्यामधून दुर्गंधी येते. कशी दुर्गंधी येते, मग आपल्याला नेमकं बोलायचं कसं समजत नाही, आपण मग शिवीगाळ करतो, अपशब्द वापरतो, अपमान करतो. दुर्गंधी नाही काही, स्वतःला दुःख होते त्याच्यामुळे इतरांना दुःख होते. याला दुर्गंधी नाही तर काय म्हणणार, दुर्गंधीचा अर्थ काय होतो, दुःख होणे म्हणजे दुर्गंधी. एखादी स्मेल घेतल्यानंतर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणे म्हणजे दुःखच झालं की नाही. मग तशाच सारखं आपल्या बोलण्यामध्ये खोटं बोलणं, मग चुगली चहाडी करणं, मग व्यर्थ बकवास करणं, कठोर शब्दामध्ये बोलणं दुर्गंधी समजली जाते की नाही. स्वतःला त्याचा त्रास, इतरांना त्याचा त्रास, किंवा मनामध्ये काहीतरी चुकीचे विचार येत राहणं, का याने माझं असंच केलं, त्याने माझं तसंच केलं, मी तर याला आता सोडणारच नाही, असं विचार वितर्क डोक्यामध्ये येत राहणं. किंवा मग काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, का चला बाबा आता माझ्या मनाला संयमित ठेवता येत नाही, मग चला दारूच पिऊ थोडीशी, किंवा मग एखादा गुटखाच खाऊ, चला एखादा तंबाखूच खाऊ, किंवा थोडंसं व्यसन करू म्हणजे आपल्याला थोडं रिलॅक्स वाटेल, बरं वाटेल, अशा प्रकारची काहीतरी गोष्ट करणं. किंवा त्याला मारू दे मला, त्याला मारल्यानंतर त्याचा काटा काढल्यावर मला बरं वाटेल. किंवा माझ्याकडे आता आर्थिक अडचण आहे बाबा, वस्तू नाही तर त्याची वस्तू चोरल्यावर किंवा माझी बनवल्यावर मला बरं वाटेल, किंवा व्यभिचार करताना मला बरं वाटेल. म्हणजे व्यक्ती काय करतो, हा असा मानसिक पातळीवर गोंधळलेल्या अवस्थेत असल्यामुळे जी आपण इन्फॉर्मेशन किंवा माहिती घेत आहोत त्या माहितीला मॅनेज करता येत नसल्यामुळे तो अशा प्रकारच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी करतो. आणि जर अशा चुकीच्या गोष्टी जर झाल्या त्याच्याकडून, भूतकाळात झाल्या म्हणा, आता होत आहेत म्हणा, किंवा भविष्यामध्ये झाल्या, तर या सगळ्या गोष्टीमुळे तो स्वतः व्यक्तिगत पातळीवर सुखी राहील का. बरं, त्याच्या कुटुंबात पत्नी आहे, मुलं आहे, काही म्हातारे आई वडील असतील, ते तरी त्याच्या वर्तनामुळे सुखी राहतील का. किंवा तो व्यक्ती ज्या ऑफिसमध्ये जॉब करतो, कामधंदा करतो, त्या ठिकाणचे त्याचे सवंगडी मित्र सोबत काम करणार, ते तरी सुखी राहतील का. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आपल्या मनाला आपल्याला संयमित ठेवता आलं नाही तर त्यामुळे आपण तर दुःखी बनतो, पण या गोष्टीमुळे इतरही लोक दुःखी बनू शकतात. बरं, केवळ लोकच दुःखी बनतात असं नाही, माणसाचं माइंड काही माणसालाच जाणते असं नाही ना, ते वस्तूंना पण जाणते ना, घटनेला जाणते, वस्तूला जाणते, समयाला जाणते, परिस्थितीला जाणते, जाणण्याची क्षमता मोठी आहे आपली. मग अशा परिस्थितीमध्ये असा गोंधळलेल्या मनाचा माणूस वस्तू तरी नीटनेटक्या ठेवू शकेल का. टेबलवर एखाद्याचा टेबल आहे बाबा आणि त्याला वस्तू ठेवायच्या आहेत, त्याचे फाईल्स ठेवायचे आहेत, तर तो का करेल, एक फाईल इकडे, एक फाईल तिकडे, एक फाईल इथे पडलेली, एक फाईल तिथे पडलेली. हे कशाचं लक्षण आहे, हे त्याच्या गोंधळलेल्या मनाचं लक्षण आहे. त्याच्या मनाला ते समजत नाही म्हणून तो तसा करत आहे की नाही. मग त्याला त्याचा बॉस सारखा सांगत राहील, अरे बाबा ती फाईल दिसतच नाही, कुठे गेली, तुला किती वेळ सांगितलं मी, तू बरोबर ठेवत जा, पण तू माझा ऐकत नाहीस. मग त्यांचे रिलेशनशिप बिघडतील की नाही. म्हणून मन जे आहे ते जेवढं तुमच्या ताब्यामध्ये असेल तेवढं ते नीटनेटकं काम करेल. जसं एखादी महिला घरगृहस्थीमधली, तिचा माइंड जर समजा डिस्टर्ब असला,
तर ती घरातल्या साफसफाई म्हणा, घरातल्या वस्तू बरोबर ठेवणार नाही. आणि अशा वेळेस तिच्या घरात कोणतरी पाहुणे आले तर ते काय म्हणतील, अरे अशी कशी बाई म्हणतील ही, हिचं एक बरोबर वस्तूची जाग्यावर ठेव नाही म्हणतील, किती कचरा आहे किंवा किती वस्तू खराब आहे, तर विनाकारण तिची बदनामी ते नातेवाईकांमध्ये करतील की नाही. कोणी हा विचार करणार नाही का याचा माइंड बाबा बिघडलेलं होतं, डिस्टर्ब होतं म्हणून हे असं झालं असेल. कोण एवढा विचार करते? कोणाकडे एवढी फुरसत आहे का तुमच्या मनाच्या पातळीवर जाऊन विचार करायची? कोणताही माणूस विचार कोणता करते, जे त्याला दिसते त्याचा विचार करते. वर्तमानात जे दिसते त्याच्यावरच विचार करेल ना कोणी. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की बाबा रे, जर समजा लोकांची मानसिकता अशी असते प्रत्येकाचीच, जे दिसते त्यालाच खरं मानते, ही मानसिकता आहे की नाही. मग दिसते त्याला खरं जर मानत असेल तर आपल्याला दाखवा तर चांगलं लागेल ना. मग दाखवणं चांगलं दाखवायचं असेल तर आपलं माइंड बरोबर जागृत राहिलं पाहिजे. जेवढं आपलं माइंड जागृत असेल तेवढं आपण चांगलं दाखवणार. आपलं मन जागृतच नसेल तर आपण चांगलं दाखवू शकणार का? किती आपल्याला वाटत असेल पण माइंड बरोबर आहे पाहिजे. म्हणून हे मनाच्या संबंधाने आपल्याला माहिती घेऊन ठेवावं लागते की मन हे अशा प्रकारे उत्पन्न होते आणि त्याला आपल्याला मॅनेज करायचं असते. मग मॅनेज कसं होते मन, तर याचा एकच उपाय मी तुम्हाला सांगतो. भरपूर उपाय असतात त्याचे, पण एकच उपाय या ठिकाणी आपण सांगूया. स्मृती, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. स्मृती हा जो विषय आहे ज्याला माइंडफुलनेस असं म्हटलं जातं, किंवा मेडिकल टर्ममध्ये जर विचार केला त्याला आपण मेमोरी असंच म्हणू शकतो. स्मरणशक्ती किंवा स्मरण ठेवण्याची आपली क्षमता. मनुष्यामध्ये स्मरण ठेवण्याची जी क्षमता निर्माण झाली त्याच्या मागाचा उद्देशच हा आहे की आपल्याला मॅनेज करता यावं स्वतःला आणि इतर गोष्टींना. हा त्याच्या मागाचा उद्देश आहे. आपण गोष्टी आठवणी तर त्याच गोष्टीसाठी ठेवतो. जसं या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, आपण आपला वर्ग करत आहोत, आपली सुट्टी होईल, कुठे जाणार आपण? घरी जाणार ना. मग आता घरी जाणार हा विषय आपल्यासाठी खूप सोपा वाटतो, पण तो बिलकुल सोपा नाही आहे मनाच्या पातळीवर विचार केल्यावर. घरी आपण जाऊ शकतो कारण आपण घर लक्षात ठेवलेलं आहे, घराकडे जाण्याचा रस्ता आपल्याला माहिती आहे म्हणून जाऊ शकतो. पण एखाद्याला रस्ताच माहीत नसला, ज्याला एखाद्याला समजा विसरण्याचा आजार असला आणि तो घराच्या बाहेर गेला आणि त्याला रस्ताच नाही कळला, तो जाऊ शकतो का घरी? सिंपल गोष्ट आहे नाही. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपल्यामध्ये स्मरण करण्याची जी शक्ती आहे ती खूप आयम्पी शक्ती आहे, खूप महत्त्वाची शक्ती आहे. याच्यामुळे काय होते, तुमचे व्यवहार बरोबर होत आहेत. तुम्ही कोणत्याही गोष्टी ज्या करू शकता स्मरणात ठेवल्यामुळे करू शकता. स्मरणातच जर गोष्टी राहिल्या नाही आपल्या तर आपण तो व्यवहार पारच नाही पाडू शकत. आणि असं असल्यामुळे आपल्याला स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. मग काय स्मरणात ठेवायचं, तर आपल्याला दोन गोष्टी स्मरणात ठेवाव्या लागतात की या जगामध्ये काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या निगेटिव्ह आहेत किंवा वाईट आहेत. तर आपल्याला त्याचं स्मरण ठेवावं लागतं का बाबा ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे, चांगली आहे, आणि ही गोष्ट निगेटिव्ह आहे, खराब आहे. जसं आता आपण एक्झाम्पल घेऊ, मैत्री आणि द्वेष यामध्ये कोणती वाईट गोष्ट आहे आणि कोणती चांगली गोष्ट आहे? बघ, मैत्री ही चांगली गोष्ट आहे आणि द्वेष ही वाईट गोष्ट आहे. सिंपल गोष्ट आहे. कशामुळे? कारण मैत्रीने जर आपण व्यवहार जर केला तर त्याचा परिणाम चांगला येतो, आणि द्वेषाने जर व्यवहार केला तर त्याचा परिणाम वाईट येतो. सिंपल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, लोभ चांगला आहे की दान देण्याची किंवा मदत करण्याची वृत्ती चांगली आहे? मदत करण्याची वृत्ती. कारण जो व्यक्ती एखादा लोभी असेल, माझं 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 मलाच पाहिजे म्हणत असेल, आणि एखादा व्यक्ती कोऑपरेटिव्ह असेल, सहकार्य करणारा असेल, किंवा एखादी मदत लागली तर मदत देणारा असेल, तर त्याच्यामुळे त्या मदत देण्यामुळे आपणही खुश आणि दुसराही खुश. पण लोभामुळे तसं होऊ शकते का? नाही होऊ शकत. अशा सारख्या परस्पर विरोधी गोष्टी आपल्यामध्ये काम करत आहेत, व्यवहारामध्ये काम करत आहेत. जसं एखादा व्यक्ती अज्ञानी आहे, एखादा व्यक्ती ज्ञानी आहे, तर ज्ञान ही चांगली गोष्ट आहे, अज्ञान ही वाईट गोष्ट आहे. बदल्याची भावना आहे ती वाईट गोष्ट आहे, करुणा किंवा एखाद्याला समजून घेणं ही चांगली गोष्ट आहे. तर अशा या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत. आणि या चांगल्या आणि वाईट गोष्टी कशाच्या माध्यमाने निर्माण होत आहेत आपल्यामध्ये? वस्तूंच्या माध्यमाने. आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू असतात ना त्याच्या माध्यमाने त्या उत्पन्न होत आहेत. तर म्हणून आपल्याला जेव्हा आपल्या मनाला चांगलं वळण लावायचं आहे तर प्रथम या गोष्टीचं स्मरण ठेवणं शिकावं लागते आपल्याला. हे महत्त्वाची गोष्ट, स्मरण ठेवावं लागते याचं.
काय होतं, आपण जीवनयापन करत असताना असे अनेक घटना, असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात, ज्यावेळेस आपलं माइंड डिप्रेशनमध्ये चाललं जातं, किंवा आपलं माइंड एन्झायटी किंवा चंचलतेमध्ये चाललं जाते, किंवा आपण गोंधळून जातो. त्यावेळेस आपल्याला काय करावं काय सुचत नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा बरेचसे प्रसंग येतात. जसा एखादा लॉस झाला तर त्यावेळेस मग आपल्याला काय करावं काय नाही सुचत नाही. असे बरेचसे कंडिशन्स जीवनामध्ये येतात जे आपल्यासाठी पॉझिटिव्ह नसतात अनुभवाच्या पातळीवर. पण तशाही सिच्युएशनमध्ये जर आपल्याकडे माइंडफुलनेस असेल, सजगता असेल किंवा जागरूकता असेल तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. कारण आपल्याला माहीत असते ना, त्यावेळेस आपण ठरवलं पाहिजे की नाही, मी जो निर्णय घेत आहो, समजा आता एखाद्याने काही केलं बाबा आणि आपण द्वेष बुद्धी बाळगली तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे का द्वेष बुद्धीचा परिणाम हा नेहमी वाईटच येणार आहे. आपल्याला जर त्यावेळेस जरी वाटत असेल का मी जो तिरस्कार करत आहे द्वेष ते माझं बरोबर आहे, त्या समयात ते बरोबर आहे असं वाटते, पण जेव्हा 2 वर्षानं 1 वर्षानं त्याचा जो रिझल्ट येईल तर तो आपल्याला नुकसानदायकच राहणार आहे. स्मरण नाही ठेवलं तर असे प्रॉब्लेम येतात. म्हणून स्मरण ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याने तुमचं मॅनेजमेंट, मेंटल मॅनेजमेंट बरोबर होते. जसं मी एक एक्झाम्पल सांगतो का हे कशी प्रक्रिया घडते. जसं आता पावसाळ्याचे दिवस आहेत, यावेळेस तर पाऊस काही तेवढा व्यवस्थित पडताना दिसत नाही, पण दिवस तर पावसाळ्याचेच आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर चिखल आहे आणि आपल्याला तिथून जायचं आहे, तर आपल्याला पहिलं काय आपण करतो, आधी आपण त्या पाहतो, अरे इथे चिखल आहे, म्हणजे काय निर्माण स्टिम्युलस, चिखल आहे, पाणी आहे बाबा, ते आपण जाणलं, माझा पाय खराब होईल, कपडे खराब होईल, हे आपण जाणलं, पहिलं आपण जाणलं. आणि जाणल्याच्या नंतर आपण दिमाग लावत आहोत, इंटिग्रेट करत आहोत आपली इन्फॉर्मेशन का कसं गेल्यामुळे माझे पाय खराब होणार नाही, कपडे खराब होणार नाही. आणि मग चल कार्य ॲक्टिव्हिटी करतो आपण तशी, म्हणजे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो आपण. म्हणजे आपल्यावर जो बॉडीवर जो कंट्रोल आला, जो संयम आला, तो कशामुळे आला, माइंडफुलनेसमुळे आला, स्मृतीमुळे आला. आपण स्मृतिमानच नाही बनलो त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तर कंट्रोल येईल का. म्हणजे कंट्रोल आपल्या शरीरावर जो येतो किंवा आपल्या मनावरही जो कंट्रोल आला तो माइंडफुलनेस, स्मरणामुळे आला. आपण त्याचं बरोबर स्मरण ठेवलं, सजग राहिलो म्हणून आला. दुसरी गोष्ट आता घेऊ, हे एक झालं शरीराचं उदाहरण. दुसरं उदाहरण का ठीक आहे बाबा, घर आहे, घरामध्ये एकमेकांचे वाद होऊ शकतात, एकमेकाच्या मनाच्या विरुद्ध कोणी वागते, कोणी बोलते, राग येतो माणसाला. आता वडिलांचा समजा मुलाला राग आला, वडिलांनी होऊ शकते पॉकेट मनीसाठी पैसेच दिले नाही आणि याला आता गरजेचे आहेत पैसे, आणि अशा वेळेस वडील म्हणाले की नाही देऊ शकत रे बाबा, आता सध्या माझ्याकडे नाही आहेत, आणि हा मग ओरडत आहे त्यांच्यावर मुलगा. पण ओरडत असताना तो सीबी गार्ड करत नाही, ओरडतो, तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता, मागे पण तुम्ही नाही दिले होते, आता पण तुम्ही देत नाही, ओरडत तर आहे तो. त्याची राग जो आहे तो व्यक्त तर करत आहे, परंतु तो अपशब्द नाही वापरत आहे, तो शिवीगाळ नाही करत आहे. कशामुळे नाही करत आहे, कारण तो स्मरण आहे त्याच्या मनामध्ये, काही माझे बाबा आहेत. म्हणजे त्याच्या त्या एकाच गोष्टीमुळे तो स्मरण असल्यामुळे तो ते नाही करत आहे. ओरडत तर नक्की आहे, पण त्या ओरडण्याची मर्यादा सोडत नाही आहे तो. म्हणजे हे काय झालं, वाचेवर जो संयम येतो तो कशामुळे आला, स्मरणामुळे आला, नाही का, स्मरण ठेवल्यामुळे आला, किंवा ज्याला आपण माइंडफुलनेस, सजगतेमुळे आला. हे झालं वाचेच्या संदर्भात. आणि तिसरीच्या संदर्भामध्ये आहे ज्याला आपण म्हणतो मन, ज्याला म्हणतो मनामध्ये वितर्क, विचार जे आपण चिंतन करतो, ती जी मनाची प्रक्रिया आहे. आता आपण एखाद्या पवित्र जागी बसून आहोत समजा, जसं मंदिर असेल, विहार असेल, किंवा मस्जिद असेल, किंवा चर्च असेल, तर आपल्याला हे माहीत असते की ही एक पवित्र वस्तू आहे, कारण तशी आपली मानसिकता आहे. आपण त्या त्या मान्यतेला, धर्माला मानणारे लोक असतो, आणि धर्माशिवाय आपण कोणीच राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आस्थेला, श्रद्धेला मानणारा असतो. म्हणून भारतीय संविधानाने सुद्धा काय सांगितलेलं आहे, उपासनेचं आणि श्रद्धेचं आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे. आणि आपण त्या मंदिरामध्ये समजा आहो बसलेले, आणि अशा वेळेस आपल्या चित्तामध्ये चुकीचे विचार आले, होऊ शकते एखाद्याला मारण्या झोडण्याचे विचार, किंवा मंदिरामध्ये महिला येतात, मुली येतात, त्यांच्याकडे पाहून काहीतरी चुकीचे विचार आले, तर त्यावेळेस आपण काय जाणतो, अरे मी तर मंदिरामध्ये आहे बाबा, मी तर विहारामध्ये आहे. मग लगेच आपण आपल्या मनाला काय म्हणतो, अरे मूर्ख आहेस का तू, म्हणा तू कुठे बसलेला आहेस, एका चांगल्या ठिकाणी तू बसलेला आहे, किंवा चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात तू बसलेला आहे, आणि असा कसा काय करतो. म्हणजे मनावर संयम आला की नाही. म्हणजे मनावरही संयम कशामुळे आला, स्मृतीमुळे आला, सजगतेमुळे आला, स्मरण ठेवण्यामुळे आला. तर जेव्हा एखाद्याला वाटते की माझं मन
मी मॅनेज केलं पाहिजे, त्याला तेच करायला भाग पाडलं पाहिजे जे त्याला करायचं आहे. मी त्याला ते करायला भाग नाही पाडणार जे त्याला नाही करायचं आहे. तर याच्यासाठी सजगता किंवा स्मृती हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीमध्ये स्मृती राहत नाही, ज्या व्यक्तीमध्ये सजगता राहत नाही, जो व्यक्ती त्याच्या बाह्य वातावरणाच्या बाबतीत, बाह्य परिस्थितीच्या बाबतीत, बाह्य लोकांच्या बाबतीत, बाह्य समयाच्या बाबतीमध्ये किंवा शरीरामध्ये जे त्याच्या होत आहे त्याच्या बाबतीमध्येही तो सजग राहत नाही, जागृत राहत नाही, तर त्याचं जे वर्तन आहे ते चंचलतेचं वर्तन असतं. आणि चंचल व्यक्ती असला, मन चंचल असो की तुमचं वर्तन चंचल असो, त्याचे दुष्परिणाम हे कसेही येऊ शकतात. कारण ते सोचून समजून केलेल्या गोष्टी नसतात, त्या सजगतेने किंवा जागृतपणे केलेल्या गोष्टी नसतात त्या, आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो वाईट परिणाम येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आपल्या मनाला संयमित ठेवणारं, आपल्या मनाला चांगल्या मार्गावर आरूढ ठेवणारं, वाईट मार्गापासून वाचवण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या मनातील स्मरणशक्तीची आहे किंवा सजग राहण्याच्या प्रक्रियेची आहे. तुम्ही जर याची प्रॅक्टिस करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल का ही किती पॉवरफुल गोष्ट आहे. आम्ही आमच्या सेमिनरीमध्ये 2 दिवसाचे असे क्लासेस पूर्वी घेत होतो. आता ऑनलाईन वगैरे आमचे क्लासेस चालतात, पण पूर्वी ऑफलाईन पण होते. तर त्यामध्ये आम्ही 2 दिवसाचा प्रॅक्टिकल माइंडफुलनेस कोर्स असायचा आमचा. त्याच्यामध्ये आम्ही अगदी उठण्यापासून, बसण्यापासून, लेटण्यापासून, चालण्यापासून हे प्रॅक्टिकली आपण माइंडफुल कसं राहायचं आपल्या स्वतःच्या त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल ते आम्ही शिकवतो. याला आपण सेल्फ रिमेंबरिंग असा शब्द पण ऑस्पेन्सी यांनी वापरलेला आहे. सेल्फ रिमेंबरिंग म्हणजे आपण स्वतःला आठवणीमध्ये ठेवणं. आणि हे गोष्ट किती कठीण आहे हे तुमच्या थोड्याशा प्रॅक्टिसच्या नंतर लक्षात येऊ शकते. कारण काय होते, आपलं माइंड लहानपणापासून बाह्य विषयांमध्ये चिपकण्याची प्रक्रिया आहे. काही दिसलं का लगेच त्याच्यात आपण इंगेज होऊन जातो. मग ते बरोबर आहे का चूक आहे हे आपण पाहत नाही बसत, नाही का. म्हणजे आपला स्वभाव बनलेला आहे तसा. आणि त्याच्यामुळे मग काय होते, आपण अधीन होऊन जातो ना त्या गोष्टीच्या. आणि अधीन झाल्यामुळे जगामध्ये एवढ्या क्रिटिकल समस्या निर्माण झालेल्या आहेत. जसं व्यसनाधीनतेची समस्या समजा निर्माण झालेली आहे. कशामुळे झालेली आहे, आपण अधीन होऊन जातो ना. कोणीतरी आपल्याला सांगते, सजेस्ट करते, सुचवते की बाबा रे असं असं केलं तर तुझं दुःख दूर होईल. आपण लगेच अटॅच होऊन जातो. चिंतन करत नाही आपण त्यावेळेस, थोड्याशा वेळ थांबत नाही, सजग होऊन पाहत नाही, स्मरण करून पाहत नाही का खरंच असं होते का. आपण इतिहासामध्ये परतावून पाहत नाही का ज्या ज्या लोक व्यसनाधीन बनले बाबा त्या लोकांचं खरंच भलं झालेलं आहे का, खरंच कल्याण झालेलं आहे का, पाहतं लागेल ना. स्मरण न केल्यामुळे आपण त्याच्या अधीन होऊन जातो. आणि अलीकडचा काळ कसा आहे, इंडस्ट्रियलायझेशन ज्याला आपण म्हणतो, औद्योगिकरणाचा काळ आहे आणि त्याच्याही पुढे गेलेला काळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये आता तुम्हाला एक उदाहरण एक्झाम्पल म्हणून सांगत आहो मी. म्हणजे आपल्याला बेवकूफ बनवण्याची यंत्रणा, आपल्याला चंचल बनवण्याची यंत्रणा हे सदैव चालू राहते. आपल्यालाच बरोबर ठेवा लागते. सुखी राहायचं आपल्याला आहे ना, बाकीच्यांना थोडीच आहे, आपल्याला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला आपला संयम बाळगणं महत्त्वाचं. तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये असंयम निर्माण व्हावं, आपण चुकीच्या वळणावर लागावं, याच्या मागे फार मोठी यंत्रणा काम करते. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही माझ्यापेक्षा वयस्कर आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स किंवा अनुभव आहेत. तर पूर्वी काही वर्षाच्या आधी लोक याच दरम्यानच्या काळामध्ये मे महिना वगैरे एप्रिल महिन्यात तेंदूपत्ता तोडायला जायचे गडचिरोली इकडे तिकडे. मग ते टेंभुर्णीचे पानं असतात ते तोडून त्याचे मुडके बनवतात आणि ते मग तिथे विकतात. मग त्याचं पत्ती गोदाममध्ये वगैरे ठेवून मग त्याच्या बिड्या वगैरे बनवतात. म्हणजे बिडी कामगार पूर्वी होते. आणि बिडी कामगार असल्यामुळे लिमिटेड पानं, लिमिटेड कामगार आणि लिमिटेड बिड्या. तर त्याच्यामुळे पूर्वी लोक बिड्या प्यायचे पण लिमिटेशन्स होते. नंतर इंडस्ट्रीचा विकास झाला आणि सिगरेट्स बनवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. सिगरेट बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामध्ये काय झालं, एका दिवसाला एक कारखाना किमान 3 लाख सिगरेट बनवते एका दिवसाला. हा आकडा जास्तही असू शकतो कारण आता सध्याच्या काळामध्ये कारखान्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. पण आपण गृहीत धरू का 3 लाख एका दिवसाला बनवते. मग 30 दिवसाच्या किती झाल्या, भरपूर झाल्या त्या, बरोबर आहे का नाही. म्हणजे एवढ्या सिगरेट जर एक कारखाना एका महिन्यामध्ये बनवत असेल आणि ते बनवत असताना तो त्याची इन्व्हेस्टमेंट करतो, मग त्याला त्या सिगरेटचा खप झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, झाला पाहिजे की नाही. म्हणून मग आमच्या देशामध्ये कायदे कसे बनवले जातात,
सिगरेटचे पाकिट बनवले जातात, तिथे लिहिले जातात स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तुमच्या टीव्हीवर दाखवलं जातं स्मोकिंग करू नका, स्मोकिंग करू नका, स्मोकिंग करू नका. अरे तुम्हाला एवढीच मनुष्याच्या आरोग्याची चिंता आहे ना, काळजी आहे, तर कल्याणकारी अर्थशास्त्र निर्माण करा ना. जे JB सारख्या माणसाने, रिकॉर्डो सारख्या माणसाने सांगून ठेवलं, मार्शल सारख्या माणसाने सांगलं, कल्याणकारी अर्थशास्त्र. कल्याणकारी अर्थशास्त्राचा पहिला आणि महत्त्वाचा रूल हा आहे की तुम्ही मानवतेला नुकसान पोहोचवेल अशा प्रकारचं प्रोडक्शन करू शकत नाही. म्हणजे तिथे डायरेक्ट प्रोडक्शनवरच बंदी असते. पण लिओनेल रॉबिन्सन सारख्या माणसाने नंतरच्या काळामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या केली आणि तो म्हणला की वस्तूमध्ये उपयोगिता असते, त्याच्यामुळे लोक वस्तू खरेदी करू शकतात, ते लोकांनी ठरवायचं. प्रोडक्शन सिस्टमवर काही तुम्ही करायचं नाही. आणि ही व्याख्या एकदम भांडवलदार लोकांच्या, मार्केट निर्माण करणाऱ्या लोकांच्या फायद्याची व्याख्या आहे. मग JB दिलं सोडून, रिकार्डोला दिलं सोडून, त्या मार्शलला दिलं सोडून, लिओनेल रॉबिन्सनची व्याख्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळाच्या नंतरपासून आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे. आणि त्याच्यानं काय होत आहे, आमचं नुकसानच होत आहे. सिगरेट जर समजा एका दिवसाला 3 लाख सिगरेट बनत असेल, महिन्याच्या जर समजा लाखो सिगरेट बनत असेल, तर तो सिगरेट बनवणाऱ्या कंपनीवाला माणूस हिरोच्या हातातही सिगरेटच देईल ना, हिरोच्या हातात सिगरेट देईल. आणि सरकारला सांगाल की तुम्हाला याचा आम्ही असा असा टॅक्स देऊ रे बाबा, तुम्ही आमची ही लागू करा. तिथे फक्त एक मेसेज लिहा की स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ. तो पेनारा पेल नाही तर नाही पेल. पण आता हिरोज तुम्हाला सिगरेट पेटाना दिसत आहे, तर तरुण पोराचा आयकन काय आहे, अरे तो माझा हिरो तर आवडीचा आहे, आता तोच जर सिगरेट पेटा तर मी का नाही पेऊ. तर याच्यामुळे काय होते, मनुष्याचं माइंड किंवा मनुष्याचं मन त्या समयामध्ये, त्या वेळेमध्ये त्या गोष्टीच्या अधीन होऊन जाते. आणि ते अधीन झालं नंतर मग समजा कॅन्सर झाला, काही प्रॉब्लेम झाला, तर मग हे कंपनीवाले लोक तुम्हाला येऊन देतात का पैसे, कॅन्सरचं बिल, का बाबा याला कॅन्सर झाला, माझी सिगरेट पिऊनच झालेला आहे, आणि चला बाबा घे, काय हरकत नाही, माझं प्रोडक्शन जे निर्माण केलं होतं ते तुम्ही खरेदी केलं, आम्हाला खूप मोठा पैसा तुम्ही खरेदी करू दिलेला आहे, तर आता या कॅन्सरच्या बिमारीसाठी जे 10 लाख 15 लाख लागतात हे घ्या आमच्या कंपनीकडून, असे म्हणते का कंपनी. किंवा जो हिरो बिचारा लोकांना सिगरेट पिऊ दारू पिऊ ॲक्टिंग करत आहे, आणि त्याचा असर जो जनतेवर पडतो, तरुण मुलांवर मुलींवर पडतो, आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, तर तो हिरो येऊन यांना मदत करते का. म्हणून माझं सांगणं आहे की आपलं माइंड व्यवस्थापन करणं म्हणजे काय आहे, आपल्या स्वतःचा संयम ठेवणं आहे. इतर गोष्टी तर काही पण राहतील जगामध्ये, 1000 गोष्टी लोक निर्माणच करत राहतात, कारण ते त्यांचा धंदा आहे एक प्रकारे. पण आपल्याला आपलं आरोग्य समजलं पाहिजे की नाही, आपल्याला आपलं सुख समजलं पाहिजे की नाही, आपल्याला आपला चांगुलपणा समजला पाहिजे की नाही. आणि म्हणून याच्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सजग असता, जागृत असता, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की नाही ही गोष्ट चुकीची आहे म्हणजे ही चुकीची आहे. बरं, हे चुकीची आहे म्हणजे चुकीची आहे असं नाही, तर त्याचा इतिहास जेव्हा तुम्ही पडताळून पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येते का ही खरंच चुकीची गोष्ट आहे. वैर चुकीची गोष्ट आहे म्हणजे आहे. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्याच्यामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं, तर ते लोक आजही सांगतात की ही गोष्ट नसती झाली तर आज कदाचित जीवन वेगळं असतं. म्हणजे वैराचा दुष्परिणाम चांगला आला का, नाही आला. किंवा ज्याही कोणी व्यसन केलेले आहेत, आता आपल्या अवतीभोवती कित्येक लोक असतात, वेगवेगळ्या बिमाऱ्यांनी लोक मरण पावतात, घरातली परिस्थिती बरोबर नसते, बायको त्यांना सोडून जाते, मुलाबाळांचं पदर्शी शिक्षण होत नाही, म्हणजे व्यसनाचा दुष्परिणाम दिसतो की नाही. तर म्हणून स्मृतिमान बनण्यासाठी, सजग बनण्यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, आणि निरीक्षण करून आपल्या मनाला लक्षात ठेवण्याची प्रक्रिया जी शिकवली पाहिजे. याच्यामुळे तुमच्या समोर कितीही जरी आलंबन आले, विषय आले, तरी त्यावेळेस तुम्ही त्याला नाही म्हणू शकता. कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं नाही म्हणायचं हे 2 शब्द का अस्तित्वात आले, काही तर कारण असेल, 2 शब्द अस्तित्वात, एकच शब्द असता, नाही तर नाही तर नाहीच असता, हो तर होत असता. पण ज्या अर्थी हो आणि नाही आहे त्याचा अर्थ काय आहे, चांगल्या गोष्टीला होकार तर दिलाच पाहिजे, पण ज्या गोष्टी चुकणाऱ्या आहेत किंवा अन्यायकारक आहेत किंवा माणसाचं नुकसान करणाऱ्या आहेत त्यांना नाही म्हणण्याची आपल्या मनामध्ये क्षमता विकसित झाली पाहिजे. कारण आपल्या अवतीभोवतीच्या जगामध्ये सर्वच गोष्टी आहेत, चांगल्याही आहेत, वाईटही आहेत, नुकसान करणाऱ्या आहेत, हित करणाऱ्या आहेत, पण आपल्याला निवडावं लागतं, नाही का. आपल्याला चॉईस आहे, आपल्याकडे चॉईस आहे, आणि आपल्याकडे चॉईस असल्यामुळे आपलं मन जेव्हा जागृत राहील, सजग राहील, चांगला आणि वाईट ओळखणारं राहील, योग्य आणि अयोग्य ओळखणारं राहील, सत्य आणि असत्य ओळखणारं राहील, कल्याणकारक काय आहे बाबा, नुकसानकारक काय हे ओळखणारं राहील,
तेव्हा आपलं लाईफ कसं बनते, नीटनेटकं बनते, व्यवस्थित बनते आणि आपलं जीवन सक्सेसफुल आपण जगू शकतो. ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी तुम्ही लागू करू शकता. पैशाच्या व्यवहारामध्ये लागू करू शकता. प्रत्येकच गोष्टी मार्केटमध्ये आहेत त्या खरेदी करण्याची गरज आहे असं नाही, असं नसते खरंच, पण आपल्याला ते तसं भासवलं जाते. आता तुम्ही कल्पना करा, माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. पूर्वी ज्यूस वगैरे पिण्याची मला सवय होती. तर मग ते रिअल ज्यूसचं जे हे असते पॉकेट, तर ते आता यायचं मार्केटला, मग आम्ही आणून ठेवायचो फ्रीजमध्ये आणि प्या रे बाबा, प्या रे बाबा, प्या रे बाबा. आता मी ध्यान करणारा व्यक्ती असल्यामुळे, मेडिटेशन वगैरे करणारा व्यक्ती असल्यामुळे मायनर चेंजेस जरी बॉडीमध्ये वाटले तर ते जाणवतात, काहीतरी होत आहे बाबा. एका महिन्यामध्ये रिअल ज्यूस वारंवार पेल्यामुळे किंवा महिनाभर पेल्यामुळे शरीरामध्ये साईड इफेक्ट झाला. म्हणजे मग आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही महिनाभर सफरचंद ओरिजिनलवाला खा, तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही, आणि महिनाभर तुम्ही रिअल ज्यूस प्या, 100% साईड इफेक्ट होतो. म्हणजे फिजिकली दुखल्यासारखं वाटणे किंवा डिझिनेस जाणवणे, असं काहीतरी ते साईड इफेक्ट आहेत, आपल्याला समजतं ना, निरोगी असणे, निरोगी नसणे. तर यावरून आपण समजू शकतो का जे प्रोडक्ट समजा तुम्हाला दाखवले जात आहेत सतत, तुम्ही प्रत्येकच प्रोडक्टचा जर उपयोग करायला लागले, का कॉम्प्लेन दाखवत आहे, घे रे बाबा, हे दाखवत आहे, घे रे बाबा, हे चार ते चार, असं जर तुम्ही करायला लागले तर तुमच्या शरीरात आता काही नाही काही तर वाईट असर पडेल की नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये अनेक गोष्टी असतात, आपल्याला चूज करता आलं पाहिजे. हा सांगण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, आपण निवडीचा जो अधिकार आहे तो आपल्याकडे आहे, आणि हा निवडीचा अधिकार आपण वापरला पाहिजे. आणि हा आपल्याला निसर्गदत्त अधिकार आहे, प्रकृतीने दिलेला हा अधिकार आहे. आपल्याकडे ते माइंडची रचनाच तशा प्रकारची आहे की आपल्याला गोष्टी निवडता आल्या पाहिजे. आणि म्हणून आपण जेवढं सजग राहिलो, जागृत राहिलो, गोष्टींचं योग्य प्रकारे स्मरण ठेवणार राहिलो, तर आपण नेहमी चांगल्या गोष्टी निवडणार. आणि चांगल्या गोष्टी जर आपण निवडले तर आपले मानसिक व्यवहार तर चांगले बनतील, शारीरिक व्यवहार चांगले बनतील, आणि जे आपण ऑफिसमध्ये काम करतो किंवा घरी कुटुंब सांभाळतो किंवा अशा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा संयम राहील आणि आपलं जीवन हॅपी बनेल, सुखी बनेल. तर अशा पद्धतीने आपण माइंडचं रिलेटेड जे मॅनेजमेंट आहे त्याचं एक मार्गदर्शन मी या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये वास्तविक पाहता बऱ्याचशा गोष्टी सिस्टमॅटिक शिकण्यासारख्या आहेत, परंतु आपण आता आपल्या लिमिटेड टायमिंगमध्ये आपण एवढं जरी विचारात घेतलं, लक्षात घेतलं, तरी मला असं वाटतं की हा आपल्या सर्वांसाठी एक हिताचा आणि कल्याणाचा विषय असू शकते. तर या ठिकाणी मी थांबतो. माझं हे जे काही मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी मी स्टॉप करतो. आयुष्यमान रत्नपारखी साहेब आणि यांचं जे काही पूर्ण मॅनेजमेंट आहे किंवा ऑफिस आहे त्यांना मी धन्यवाद देतो, आणि तुम्ही एवढ्या शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. जर काही कोणाला शंका असतील तर तुम्ही ते विचारू शकता. त्या डिस्कशनच्या माध्यमाने आपल्याला थोडा वेळ घेता येईल त्या पद्धतीने. हां, जर काही असेल शंका तुम्ही विचारू शकता. काही शंका वगैरे नाही आहेत ना, म्हणजे सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं गेलं ना. हां, त्या ताईला काहीतरी शंका आहे वाटतं. ताई सांगा ना. नाही, वास्तविक पाहता सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपल्या बऱ्याचशा गोष्टी या बायोलॉजिकलच आहेत, कारण शरीर आणि मन या काही अलग अलग गोष्टी नाही आहेत. बाह्य वातावरणातल्या घटना, घडामोडी, व्यक्ती हे फक्त काय करतात, स्टिम्युलेट करतात आपल्याला. जसं एखाद्याने समजा आपल्याला पिन टोचली तर पिन टोचल्यावर रक्त बाहेर पडतं. आता आपल्या शरीरात पाणी असतं तर पाणी बाहेर पडलं असतं ना. जसं फुग्यामध्ये पाणी असतं तर टोचली पिन तर पाणी बाहेर पडणार, आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडणार, म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीरात रक्त आहे म्हणून ते बाहेर पडणार. तशासारखं बाह्य वातावरणातून आपल्याला फक्त एक स्टिम्युलस किंवा प्रेरणा भेटत राहतात, नाही का, आणि त्या प्रेरणेच्या अनुषंगाने आपण काम करतो. म्हणून याचा अर्थ काय, हे बायोलॉजिकलच गोष्टी आहेत. मग आपल्यामध्ये जे काही आजार निर्माण होतात, वेगवेगळे मानसिक आजार, जसं एन्झायटी असेल किंवा बाकीच्या अशा गोष्टी असतात, तर त्या गोष्टींसाठी आपल्याला पहिलं जाणणं महत्त्वाचं आहे की आपल्या मनामध्ये नेमके कोणते विचार, कोणते वितर्क वारंवार येत आहेत, की आपण कोणत्या वातावरणाला वारंवार फेस करत आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपण त्या गोष्टी बरोबर समजून घेत नाही तोपर्यंत त्यातून बाहेर कसं पडायचं हे समजत नाही.
आणि कदाचित त्या गोष्टी कधी कधी आपल्या हातामध्ये आहेत नाही असं आपल्याला वाटू शकतं किंवा आपण नाही मॅनेज करू शकत. तर अशा वेळेस जे डॉक्टर्स लोक असतात, न्यूरोलॉजिस्ट म्हणा किंवा काय, आपण त्यांची त्यावेळेस नक्की मदत घेतली पाहिजे. कारण ते कसं आपल्यापेक्षा तज्ज्ञ आहेत आणि आपल्याला विशिष्ट मेडिसिन वगैरे देऊन ते आपल्याला त्याचा एक जो फायदा आहे तो करून देऊ शकतात. आणि मी तर नेहमी लोकांना हे सजेस्ट करतो की तुम्ही थोडंसं ध्यान करायचं शिकलं पाहिजे, मेडिटेशन करायचं शिकलं पाहिजे. कारण मेडिटेशन इज द ओनली वे, म्हणजे एकमेव मार्ग आहे ध्यान. कारण ध्यान करणे म्हणजे काय, आपण जे डोळे बंद करतो तर आपल्या मनात काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात तर त्याचा आपल्याला त्यामुळे ज्ञान प्राप्त होतं. पण जेव्हा डोळे उघडे असतात तर आपण बाहेर काय ॲक्टिव्हिटी चाललेल्या याच्याकडे आपलं ध्यान असते. हा फरक आहे ना. डोळे बंद केल्यावर आपल्यातल्या ॲक्टिव्हिटी आपण पाहू शकतो, डोळे सुरू असल्यानंतर बाह्य ॲक्टिव्हिटी पाहू शकतो आणि बाह्य ॲक्टिव्हिटीला आपण सतत प्रतिक्रिया देऊ शकतो. तर म्हणून आपल्याला थोडंसं ध्यानाची जर प्रॅक्टिस जर वाढवली तर ध्यानाच्या प्रॅक्टिसचा आपल्या माइंडला शांत ठेवण्यामध्ये आणि जे एन्झायटी असेल किंवा विस्मरण असेल किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी दूर करण्यामध्ये त्या ध्यानाचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर पण असे बरेचसे ध्यानाचे काही व्हिडिओज वगैरे मी टाकलेले आहेत तर ते आपण पाहून ते तशी प्रॅक्टिस करू शकता. किंवा आपण वेळ असेल तर 5-10 मिनिट आपण थोडंसं ध्यान पण या ठिकाणी करू शकतो. म्हणजे आपण थोडं आनापानसतीचा जे विषय आहे, म्हणजे आनापानसती याचा अर्थ होतो श्वास घेणे आणि श्वास सोडणं याच्या संदर्भात माइंडफुल राहणं, सजग राहणं. तर ही जर प्रॅक्टिस आपण 10 मिनिट जरी केली, जसं आता ऑफिसमध्ये आपण लंच ब्रेक होतो आपल्याला, मग दिवसभर काम करून आपल्याला मेंटल फटीग किंवा मानसिक थकवा येतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जस्ट इकडं तिकडं घुमण्या फिरण्यापेक्षा, चहा पेत बसण्यापेक्षा 10 मिनिट जरी हा व्यायाम केला आनापानसतीचा तरी आपल्याला रिलॅक्सेशन येण्यासाठी त्याची काय होते, खूप मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण तिचं ध्यान आहे ते आपण शिकलं पाहिजे. तर आपण जेव्हा आनापानसतीचं जे ध्यान आहे जे माइंडफुलनेसशी रिलेटेड आहे, आपल्या सजगतेशी जे रिलेटेड आहे, तर त्याच्या काही 4 पायऱ्या असतात, म्हणजे 4 स्टेप्स आहेत त्याच्या, आणि या पायऱ्यानुसारच ते करावं लागतं. आता अनेकांना असं वाटेल का चला बाबा कसंही केलं तर काय होते, पण तसं नसते. या जगाची जी व्यवस्था चालत आहे ते एक प्रकारे नियमबद्ध आहे. जसं आता आमच्या महिला आहेत, घरी चहा बनवतात, तर चहा बनवतात म्हणल्यावर त्याची एक आपली पद्धत आहे, त्याच्यात विशिष्ट वस्तू टाकाव्या लागतात, विशिष्ट शिजवावं लागतं, त्याची एक पद्धत आहे. आणि कोणी जर म्हणलं समजा या पद्धतीने बनवायचंच नाही, या पद्धतीने बनवायचं, तर तो चहा बनेल का, ते दुसरंच काहीतरी बनेल. म्हणजे त्याच्यासारखं आपल्याला ध्यान जे करायचं आहे तर त्या ध्यानाच्या काही स्टेजेस असतात, काही स्टेप्स असतात. तर त्या स्टेप्सनुसार जर ते केलं तर त्याचा जो बेनिफिट आहे, फायदा आहे, तो आपल्याला लवकर जाणवतो आणि भेटतो सुद्धा. तर त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत, एकदम सिम्पल स्टेप्स आहेत. आपल्याला या ठिकाणी कुठूनही बाहेरून काही आणायचं राहत नाही ध्यान करत असताना. ध्यान याचा अर्थ होतो आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे. जसं श्वास घेणं आणि श्वास सोडणं, ह्यावेळेला कुठून आणावं लागतं का, नाही आणावं लागत, ते ऑलरेडी आपलं चालूच आहे. तर त्याचाच उपयोग करायचा आहे आपल्याला. मग हे श्वास घेताना श्वास सोडताना त्याच्या काही प्रोसेस आहे. जसं पहिली गोष्ट आपण श्वास घेतो सोडतो, ही पहिली प्रक्रिया झाली. नंतर दुसरी प्रक्रिया आहे का दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास सोडतो, ऱ्हस्व श्वास घेतो, ऱ्हस्व श्वास सोडतो, ही दुसरी प्रक्रिया झाली. तिसरी प्रक्रिया कशी आहे की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सेशन्स काम करत आहेत, संवेदना काम करत आहेत. आपलं शरीर विदाऊट सेन्सेशन नाही आहे, काही ना काही आपल्या शरीरामध्ये चाललेलं आहे, सुख वाटते, दुःख वाटते, हे चाललेलं आहे. तर ते आपल्याला जाणता आलं पाहिजे श्वास घेताना सोडताना. आणि नंतर चौथी जी स्टेप आहे ती कोणती आहे, रिलॅक्सेशन स्टेप. म्हणजे आपल्यामध्ये ज्या संवेदना किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मेंटल ॲक्टिव्हिटीज, फिजिकल ॲक्टिव्हिटीज, तर त्यांना आपल्याला रिलॅक्स करता आलं पाहिजे, त्याला शांत करता आलं पाहिजे, त्याला कामडाऊन करता आलं पाहिजे. जेव्हा या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप करतो तर 10-15 मिनिटाच्या नंतर आपण पाहतो की आपली मेंटल स्टेट आणि फिजिकल स्टेट हे काय झालेली आहे, शांत झालेली आहे, कामडाऊन झालेली आहे. म्हणजे आधी आपल्याला थोडं बेचैन वाटत असेल, आधी आपल्याला थोडंसं शरीरामध्ये दुःख वाटत असेल किंवा डिफरंट फिलिंग्स असतील, पण या मेडिटेशनच्या नंतर आपण 15 मिनिटाच्या नंतर जर स्वतःला पडताळून पाहिलं तर आपल्याला असं आढळते की मी आधी दुःखी होतो आणि आता 15 मिनिटानंतर मला बरं वाटत आहे किंवा रिलॅक्स वाटत आहे. तर या पद्धतीने जर आपण थोडीशी प्रॅक्टिस जर वाढवली, 15 मिनिटांनी अर्धा तास आहे, तर दिवसभरातून आपण अर्धा तास जरी मेडिटेशन या प्रकारचं जरी केलं तरी आपल्या मनाला
समजून घेण्यासाठी आणि त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मोठी मदत होते. आणि असं असल्यामुळे मग आपल्याला लगेच चिडचिडपणा येणं आहे किंवा कोणतं एखादं काम नाही झालं समजा आपलं मनासारखं, लगेच आपल्यामध्ये वितर्क विचार डोक्यामध्ये येणं आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी होतात हळूहळू मग काय होतात, कमी व्हायला लागतात. कारण आपण आता आपल्या स्वतःला मॅनेज करायला शिकलो ना, आणि कमी व्हायला लागतात. आणि त्या कमी झाल्या की आपले बरेचसे जे व्यवहार आहे ते संयमाने होतात आणि पद्धतशीर होतात. बोलताना आपल्यामध्ये संयम येतो, कामं करताना आपल्यामध्ये संयम येतो. आणि तो संयम आला की आपली बॉडी रिलॅक्सेशन मोडमध्ये राहते. आणि जेवढी आपलं शरीर आणि मन रिलॅक्स राहील, शांत राहील, पद्धतशीर राहील, ज्याला आपण बॅलन्स्ड म्हणतो नाही का, संतुलित राहील, तेवढे आपण सुखी राहणार की नाही. म्हणून ध्यानाचा खूप उपयोग आहे. तर आपण जे ध्यान आहे ते आपण थोड्या वेळ करूया आणि 10-15 मिनिट, त्याच्या माध्यमाने तुम्हाला त्याचं एक प्रॅक्टिकल नॉलेज पण भेटेल की घरी गेल्यानंतर तुम्ही त्याच प्रकारची जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला ते दीर्घकाळासाठी मदत करणारी गोष्ट राहील. तर सर्वांना वेळ आहेच, तर आता आपण या ठिकाणी थोड्या वेळ 10 मिनिटपर्यंत ध्यान करून पाहूया, 10 ते 15 मिनिट. ठीक आहे, चालेल. ओके.